बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेता सागर कारंडे हा तंबाखू खात असतानाचे व्हिज्युअल पाहून चाहत्यांच्या मनात हे सगळं बिग बॉसच्या घरात चालतं का असा प्रश्न पडला। यावर सागर हा तंबाखू खात नसून तो फक्त अभिनय करत होता असं स्पष्टीकरण बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमनं दिलं। त्यानंतर बिग बॉसच्या घरात धूम्रपान झोन असतो का आणि मराठी अभिनेता आणि अभिनेत्री या धूम्रपान करतात का असा प्रश्न चाहत्यांना पडला। यावर क्रिएटिव्ह टीमने सांगितलं की मराठी बिग बॉसच्या घरात देखील हिंदी बिग बॉसप्रमाणे धूम्रपान झोन असतो, हे त्यांनी स्पष्ट केलंय। यावरून बिग बॉस मराठीच्या घरातील कलाकार देखील धूम्रपान करतात हे स्पष्ट झालंय। बिग बॉसच्या घरात अनेक अभिनेते हे धूम्रपान करताना आपण पाहिले आहेत, मात्र बिग बॉस मराठीच्या घरातील एक अभिनेत्री देखील धूम्रपान करते, तिने ते लपवले। या अभिनेत्रीला धूम्रपान करण्याची सवय इतकी आहे की तिने ही सवय सोडण्यास नकार दिला। ही अभिनेत्री मागच्या सीझनमधली निकी तांबोळी आहे। निकी तांबोळीला धूम्रपान करण्याची सवय आहे। यावर तिला तिचा बॉयफ्रेंड अरबाजनं धूम्रपान सोडण्याचं सुचवलं, मात्र खेळातील ताणतणावामुळे तिला ते करणं गरजेचं आहे असं तिनं सांगितलं। तिनं अरबाजला धूम्रपान करणार नसल्याचं प्रॉमिस देखील केलं होतं, ते देखील तिनं तोडलं। त्यामुळे अरबाज तिच्यावर रागावला आणि नाराज झाला। ही गोष्ट बिग बॉसच्या घरातली नसून ती 50 या शोमध्ये घडलेली आहे। मात्र यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात देखील निकी तांबोळी धूम्रपान करायची का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे। बिग बॉस हा शो रियालिटी शो आहे। या शोमध्ये कलाकार जसे बाहेर असतात तसंच घरात असतात असे दाखवले जाते। तर मग कलाकारांचे हे रूप दाखवावे की नको, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा। आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।